महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। पात्र लाडक्या बहिणींना 1500 रुपयाचं वितरण वाटप सुरू झालेलं आहे। जुलै महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे। काल दुपारपासूनच याची सुरुवात झालेली आहे। आता खूप दिवसांपासून लाडक्या बहिणी या हप्त्याची वाट बघत होते। जवळपास 8 ते 10 दिवस झाले शासन निर्णय येऊन तरीसुद्धा हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये आले नव्हते। आता कधी येणार पैसे, आज येणार का, उद्या येणार का, असं करत करत 8 ते 10 दिवस निघून गेले, परंतु त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नव्हते। तर काल दुपारपासून या पैशांचं वितरण सुरू झालेलं आहे। रक्षाबंधन निमित्त हे पैसे रक्षाबंधनच्या अगोदरच त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेले आहेत आणि आता याची सुरुवात झालेली आहे। आता आपण बघणार आहोत की किती दिवस हे वितरण सुरू राहणार आहे, कारण की रक्षाबंधनला आता एकच दिवस बाकी आहे आणि मग या 1-2 दिवसातच हे वितरण होणार आहे का, तर नाही, हे वितरण जवळपास शनिवारपर्यंत चालूच राहणार आहे। कारण की या 2-3 दिवसांमध्ये सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या वितरणाचे पैसे जे काही आहेत, या हप्त्याचे पैसे जुलै महिन्याच्या हे येणार आहेत। या अगोदर असं वाटायचं की या जुलै महिन्याचा जो काही हप्ता आहे हा थोडा उशिराने देत आहेत, म्हणजेच की असं वाटत होतं की ऑगस्ट महिन्याचा हप्तासुद्धा सोबतच देणार आहेत, म्हणजेच की टोटल 3000 रुपये लाडक्या बहिणींना रक्षाबंधनच्या निमित्त देणार आहेत असं वाटत होतं। परंतु 1500 रुपयाचा हप्ताच त्यांच्या खात्यामध्ये आता रक्षाबंधन निमित्त येणार आहे। आता जवळपास थोडा उशीर झालेला आहे 8-10 दिवसांचा, तरीही पैसे आलेले आहेत आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पाठवणं सुरू झालेले आहे। तुमच्या खात्यामध्ये तुम्ही बँक खातं चेक करू शकता। DBT लिंक असलेल्या आणि पात्र असलेल्या लाभार्थी महिलांना, सर्वच लाभार्थी महिलांना हे पैसे मिळत आहेत। अपात्र महिलांना अजूनही हप्ते त्यांचे थांबलेले आहेत, रखडलेले आहेत, त्यांना पैसे मिळत नाही आहेत आणि ज्या पात्र असून अपात्र झालेल्या आहेत त्यांना खूप मोठी टेन्शन किंवा चिंता आता होत आहे, कारण की सरकार त्यांना आता स्पष्ट नकार देत आहे KYCसाठी। आता पुढे बघूया यामध्ये काय होणार आहे, कारण की लाडक्या बहिणी तशाच चिंतेत आहेत, टेन्शनमध्ये आहेत आणि काही लाडक्या बहिणींनी तर हे बोलूनसुद्धा दाखवलेलं आहे की मग तुम्ही ही लाडकी बहीण योजना बंद करा, कारण की एकीकडे तुम्ही पैसे आम्हाला देत आहेत 1500 रुपये आणि एकीकडे तुम्ही सर्वच किराणा सामान असेल, घरगुती वस्तूंचे भाव वाढवत आहेत। साखर आज 70 ते 80 रुपये किलो झालेली आहे, गूळसुद्धा वाढलेला आहे, 70 ते 75 रुपये किलो झालेला आहे आणि तेलसुद्धा वाढलेलं आहे। इतर म्हणजेच की घरगुती वस्तू जे आहेत त्यांचे दर वाढलेले आहेत। आता लाडक्या बहिणींच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झालेली आहे। सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये की एक बहीण सांगत आहे की तुम्ही एकीकडे तर आम्हाला 1500 रुपये देत आहेत लाडक्या बहिणीचे, परंतु दुसरीकडे तुम्ही सर्व किराणा वस्तूंचे किंवा घरगुती वस्तूंचे भाव वाढवत आहेत, तर काय फायदा या 1500 रुपयांचा, अशा प्रकारचे त्यांचं म्हणणं होतं। आणि इतरही ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांचे की पात्र असून अपात्र झालेल्या आहेत, KYC न झाल्यामुळे त्या अपात्र ठरल्या आहेत, त्यांनासुद्धा आता सरकार विचारायचा आहे। तर अशा प्रकारे आता लाडकी बहीण योजनेमध्ये खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे तुमच्यासाठी। जे काही जुलै महिन्याचा हप्ता आहे, जे वितरण सुरू झालेलं आहे आणि जवळपास या शनिवारपर्यंत हे वितरण सुरूच राहणार आहे। सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत। खूप मोठी आनंदाची बातमी। व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मी देवानंद गव्हांदे, भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।